हॅलो. हॅलो. हा सर, नमस्कार. बोला. नमस्ते. अतुल पाटील बोलतोय गोंदेगावहून. बोला ना. सर, एकदम मस्त रिझल्ट मिळाला सर त्याचा. ओके. मस्त छानपैकी वरती सरळ पोगे पण निघायला लागले आणि पानं पण निघायला लागले आता. बढिया. आणि फोटो टाका ना एकदा. हा. हा, मी काय केलं सर, एक वालला सोडलंच नाही सर ते. चार वाल आहेत ना. एक वाल चांगला होता खाली, त्याला सोडलंच नाही. बाकी 3 वाल जे आहेत रोडाखंड त्यांना यांना सोडलं. तर ते जो चांगला होता ना त्याच्यापेक्षा हा उंच झाला आता. म्हणजे सोडल्यानंतर लगेच 8 दिवसात रिझल्ट मिळाला सर त्याचा. पहिलं जे हो, येतोच ना. 8-10 दिवसात येतोच रिझल्ट. सर आहे काय नेमकं ते? 15 दिवसात. आहे काय नेमकं? या सगळ्या होमिओपॅथिक मेडिसिन आहेत. होमिओपॅथिक सर, मी पहिल्यांदा ऐकतोय ना की बुवा प्लॅन्टसाठी होमिओपॅथिक औषधी बुवा म्हणून. आहेत ना. हो का? आणि जी तुम्हाला मेडिसिन दिली होती ना, हा. ती म्हणजे आपण ज्याला असं म्हणू शकतो की मृत्यूच्या शय्येवरती जो पेशंट असतो, बर. अशा पेशंटला जी मेडिसिन दिली जाते ना, ती मेडिसिन होती ती? त्याच्यातली एक मेडिसिन तुम्हाला दिली होती. हो का? म्हणजे माणसांचं जर म्हणजे मेडिसिन माणसांमध्ये चालतं ना होमिओपॅथिक. बरोबर. आपण ते प्लांट्स मध्ये वापरतोय, पण माणसांमध्ये ही ज्याला आपण म्हणू शकतो किंवा शेवटची मेडिसिन, लास्ट व्हेंटिलेटर वरती पेशंट आहे, लास्ट स्टेजला ज्याला पेशंट म्हणतो ना, अशा पेशंटला जी मेडिसिन वापरली जाते ना, ती मेडिसिन मी तुम्हाला दिली होती. हो का? नुसत्या त्या ह्याच्याकरता. हा. आणि यांनी तुमच्या सॉइलचं स्ट्रक्चर आणि टेक्स्चर पण बदलून गेलं. बरोबर. त्याच्यावर तुमच्या लक्षात नाही येणार की काय फरक पडलाय सॉइल मध्ये. नाही सर, फरक म्हणजे माझ्या लक्षात एक आलाय. जे जागेवर दुसऱ्या पानाला गुंडाळलेले होते ते पानं, ते सर्व मोकळे झाले. आणि प्लस जे वाकडे तिकडे पोगे होते समजा, काही गुंडाळलेले होते ते सरळ निघायला लागले. आणि जे पण काहींचे पानं उमलले समजा, ते चांगल्यापैकी मोकळे झालेले आहेत, एकदम फ्रेश. म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याला वाकडपणा नाहीये. आणि पोगा एकदम स्ट्रेट निघाला, म्हणजे पोगा सरळ निघाला. म्हणजे मग खाली मुळीचं काम चालू झालंय बुवा, हे समजायला काही हरकत नाही. बरोबर. अशा पद्धतीने मिळाला सर रिझल्ट त्याला. नाही, मी जे म्हटलं मुद्दा की यांनी सॉइलचं स्ट्रक्चर आणि टेक्स्चर पण चेंज होते. ते तुमच्या लक्षातही नसेल आलं, कारण आपण मातीकडे कधी लक्षही देत नाही की मातीची गुणवत्ता कशी झाली आहे, काय झाली आहे. बरोबर. आणि ते करायसाठी आपल्याजवळ काही अनालिसिस करायसाठी काहीच नाही आहे सुविधा उपलब्ध. बरोबर. जर का अगोदर अनालिसिस केलं आणि हे मेडिसिन दिल्याच्या नंतर अनालिसिस केलं ना जमिनीचं, तर तो जो अनालिसिस करणारा जो कोणी असेल, तो म्हणणारच नाही की एका शेतातली माती आहे. बरोबर आहे ना सर. फक्त एक चुकी झाली सर माझ्याकडनं. हे जे मेडिसिन हे 1 महिना अगोदर द्यायला पाहिजे होतं. हो. मी जनरली हे मेडिसिन ज्यांची लागवड झाली आहे ना, त्यांना ताबडतोब द्यायला सांगतो. आणि आता जी माझी लागवड आहे आता 13 तारखेला मंगळवारी. मंगळवारी माझं जेव्हा लागवड होईल आणि पहिलं इरिगेशन होईल ना, तर मी पहिल्या इरिगेशनलाच हे मेडिसिन देणार आहे. म्हणजे सर याच्या पुढे जर समजा मला लावायचे असले तर बेनं लावून घ्यायचं आणि बेनं पहिल्याच याला ही मेडिसिन द्यायची. म्हणजे सर बेनं असलं तरी चालेल का? हो, काही पण कुठलंही पीक. ज्वारीला सुद्धा दिलेलं आहे मी. ज्वारीला मला तेच विचारायचं सर तुम्हाला, की माझं कारण मक्के असतात ना, मक्याला पण ती उधळी सारखी विषय असतो, मूर लागते बुवा इकडे आमच्याकडे. मूर लागणं कोरोना म्हणतात सर आमच्याकडे त्याला. आहे ना त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला मी. हो का? पण तो मॅडमच्या चॅनलला आहे, तो नसेल पाहिलेला तुम्ही. मॅडमचं कुठलं चॅनल आहे सर? ॲग्रो होमिओपॅथी डॉक्टर इंद्रायणी बढे म्हणून असेल. असं लिंक टाकतो. बरं चालेल ना. त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याला मी मेडिसिन दिलं होतं. मला वाटतं काहीतरी 160 रुपयाचं फक्त. सर एक विचारायचं होतं, ते मोसंबीला चालेल का सर ते औषध? सगळ्याला चालतं, पण कशासाठी? म्हणजे आता मोसंबीला आता कसं असतं, आम्ही बुरशीनाशक सोडत असतो सर नेहमी. सांगतात की बुवा. मला मान्य आहे. मला फोटोग्राफ टाका. मग मी तुम्हाला सांगेल की कोणतं मेडिसिन कुठल्या वेळेस द्यायचंय. फक्त विषय एक आहे सर तिचा विषय काय माहिती का, की जे पानं जे आहेत ना सर, पिवळसर होतात केव्हा मध्ये. तर मग कोणी म्हणतं की तिला सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते बुवा असं.
नाही. आणि पानं पिवळे झाले म्हणजे लगेच सूक्ष्म द्रव्यच कमी पडले असंही नाहीये. नाही का? भरपूरसे फॅक्टर्स आहेत. तुम्ही मला फोटोग्राफ्स टाकले तर मला नीट सांगता येईल की कुठल्या कंडिशन मध्ये हे काय आहे. चालेल ना. फक्त विषय एक झाला होता सर, आता 5वं वर्ष स्टार्ट झालंय तिला. तर ज्यावेळेस लागवड केली सर, मग त्यावेळेस फवारण्या म्हणजे इथल्या एक यायचा कुठला कंपनीचा होता तो गावाजवळ, त्याच्या मेडिसिन घेतल्या. सेंद्रिय होतं ते. त्याच्याने सर जो बरेच ना कमीत कमी ना 30-40 झाडाशी पिवळं सर, म्हणजे डायरेक्ट मरणाच्या अवस्थेत होते. तर मी त्याला, आणि खूप कॉस्टली पण होता सर त्याचं, मग मी सोडून दिला त्याचा विषय. आणि इकडं आमच्या इथं मोसंबीचं हब आहे डायरेक्ट सर, पूर्ण मोसंबी असते त्या गावांमध्ये, पिंपळगाव, हरेश्वर, राजुरी वगैरे. तिथे एक कृषी केंद्रवाला आहे, त्याला भेटलो मी. तो म्हणतो की काही टेन्शन नाही, मी तुला पूर्ण मेडिसिन देईल. त्याने फवारण्या दिल्या सर मला, तर बऱ्यापैकी म्हणजे चांगली झाली सर ती. फक्त तिचा विषय एकच येतो की ते पानं जे पिवळं सर, म्हणजे पूर्ण पिवळे नसतात सर, मध्ये शिरेला कुठे कुठे हिरवे हिरवे आणि पिवळं सर, असा विषय असतो, बस दुसरं काही नाही. माझ्याकडे होमिओपॅथीमध्ये जवळजवळ 175 मेडिसिन्स आहेत. हो का? प्रत्येका गोष्टीसाठी अलग अलग मेडिसिन राहते. बरोबर. आणि पानं पिवळे झाले, बरोबर आहे. पण पावसाळा आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे, त्याच्यावरती पण माझं मेडिसिन चेंज होते. हो का? सीझन कोणता आहे, बरोबर आहे, त्याच्यावरती सुद्धा माझं मेडिसिन चेंज होऊन जाते. प्रत्येक वेळेस तेच मेडिसिन राहील असं नाही. नाही का? चालेल ना सर. फक्त एक विचारायचं सर तुम्हाला अजून, आता हे जे आता थोडासा ना हा मागे गेला सर, हा जो बाग आहे ना, हा मागे गेला. कारण याच्या बरोबरचा एकच दिवसाचा जो बाग होता 1 जानेवारीचा, तो डोक्याच्या वर चालला गेला सर. खूप उंच झाला आणि एकदम बुंदा वगैरे सगळं एकदम हा गेला कसा झटका बसलाय समजा आता. तर हे आपल्या मेडिसिनने तो झाला, रिकव्हर झाला. कव्हर करूया. मला हाईट आणि सगळ्या गोष्टी म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट पाहिजे ना. हो बरोबर. म्हणजे एकदम पहिले जसा म्हणजे तसा आता होईल ते तुमच्यावर आहे सर. आता होईल की नाही होईल तर त्यासाठी एक मेडिसिन देतो परत, पावडर फॉर्म मध्ये आहे ते. जमिनीतनं का सर? जमिनीतनंच, ड्रिप मधूनच. हो का? कसं द्यावं लागेल सर, म्हणजे मग किती घ्यावं लागेल ते? हजारी 500 ग्रॅम फक्त. 500 ग्रॅम. मग 5000 आहे सर ते. 5000 आहे तर 2.5 किलो लागेल. 2.5 किलो का? आणि सर मग त्याला म्हणजे मग 1250 रुपयाचं मेडिसिन होईल. 1250 रुपयाचं. हो. आणि सर मग आता जो एक वाल राहिलाय माझा, मी त्याला सोडून घेतो ते राहिलेलं औषध. आणि मग जे तुमच्याकडचं मागवायचंय ते कधी द्यायचं मग समजा? केव्हाही देऊ शकतो. असं आहे का? चालेल ना सर. मग मी हे एवढं सोडून घेतो आणि तुम्हाला कॉल करतो तसा. मग तसं पाठवून द्याल सर मग कुरिअरने परत, हे जसं पाठवलं तसं? पाठवून द्या. आहे सगळं तुमचे डिटेल माझ्याकडे. हो ना?